रस्त्यावरती हायवेवरती रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन? आमच्या नातेवाईकाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची FIR घ्या. त्यांना नाही व्यक्त होत आहेत. रस्त्यावरती बघा, मी गाड्या बघतो, 2 व्हीलर आडवी काठी बांधलेली असते आणि तिला कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात आणि धाब्यापर्यंत त्या उलट्या कोंबड्या बांधून नेल्या जातात. त्या कोंबड्यांना तक्रार करता येते का? माहीत आहे आम्हाला शेवटचा प्रवास आहे, जरा नीट ने, आमचे पंख फडफडत आहेत, आमच्या चुचीतनं फेस बाहेर पडतोय, शेवटचा प्रवास तरी आमचा नीट होऊ दे. नाही त्यांना व्यक्त होत आहेत. आपल्याला आनंदी राहायचं आहे का? खरं तर हाच मुळात प्रश्न आहे पहिला. किती जणांना आनंदी राहायचं आहे? हात वर करा. मला दिसत नाही आहे पण करा. अरे वा, सभागृह भरले की. आपल्याला आनंदी राहायचं आहे. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचं आहे का आपण आहोत असं दाखवायचं आहे? खरं खरं सांगा, राहायचं आहे का दाखवायचं आहे? मग राहणं खूप सोपं आहे साहेब. आनंदी राहणं सोपं आहे. आपलं अडचण कुठं झाली आहे? आनंदी राहायचं नाही आहे बहुतांशी जणांना. आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटस ठेवतं. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही आहे. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं, स्टेटस ठेवलं तर काय अडचण नाही आहे, मोबाईल आहे, ठेवता येतं आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय साहेब. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वायाला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. मला वाटतं आपल्या जगण्याचं प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, कुठपर्यंत ताणायचं ते समजलं पाहिजे, कुठे विषय सोडून द्यायचे ते कळलं पाहिजे. आपण क्षणभंगूर आहे माणसाचं आयुष्य. आपण किती वेळ आहोत कुणाला माहीत आहे का? बरं, इथं बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती शिल्लक आहे. आपल्यापैकी कुणी असं आहे ज्याला माहीत आहे की आपल्याकडं वेळ किती शिल्लक आहे? कुणालाच माहीत नाही. आपल्याला पार किती एकर जमीन, किती गुंठे, किती ग्रॅम, किती तोळे, किती मनी, वरच्या डब्यात किती, खालच्या डब्यात किती, कोणत्या अकाउंटमध्ये किती, सगळा हिशोब माहीत आहे की नाही? पण वेळ किती शिल्लक आहे? कोण इथे येऊन दाव्यानं सांगाल माझ्याकडे अजून 50 वर्ष शिल्लक आहेत? अरे, घेतलेला श्वास परत सोडता येईल का नाही याची खात्री नाही. इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे आणि आम्ही असे जगतो जसं अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहोत. लोक म्हणतात मी कमालीचा बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे. काय फंटूस आयुष्य जगतो आम्ही. श्वास घ्यायला वेळ नाही, मग जगतो कशासाठी आपण? निसर्ग, समाज याच्याकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. डोळे बंद झाले की झाले, मग नाही दिसत. जोपर्यंत बोलता येतंय तोपर्यंत बोललं पाहिजे, नंतर संवादाची संधी नाही. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. कमवलेल्या संपत्तीचा उपभोगही घेता आला पाहिजे. कित्येकांकडे ढिगाण आहे, कमवण्याच्या नादात श्वास थांबून जातो आणि कमवलेल्याचा उपभोग घ्यायचं सुद्धा राहून जातं. तुम्ही बघितलं असेल, मुंबईला मध्यंतरी एक भिकारी रस्त्यावरती मरून पडला होता. 2 दिवस त्याची बॉडी तिथेच होती. 3ऱ्या दिवशी म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी, कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याच्यावरती अंत्यविधी केला आणि नंतर पोलिसांनी आजूबाजूला बघितलं. तो ज्या झोपडीत राहायचा ती झोपडी चेक केली. झोपडीमध्ये त्यांना असा खड्डा खांदला होता. खड्ड्या खांदून त्याच्यावरती त्याचा अंथरूण, चटाया बिटाया सगळं त्याच्यावर तो झोपायचा. त्या खड्ड्यामध्ये 7-8 पोते भरून पैसे होते आणि ते काउंट केले तर 87 लाख रुपये झाले. त्या 87 लाख रुपयाचा तो कधीच आनंद घेऊ शकला असता. वेळीच जर त्यानं त्याच्या भिकारीपणातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती, 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती. लढा रे, मी आहे तुमच्यासोबत. कदाचित त्याला आहे त्या संपत्तीचा आनंद तरी घेता आला असता. पण कुठे थांबायचं हे कळलं. तो कायम भीत राहिला असेल की अरे हे पुरतील का, हे पुरतील का, अजून थोडे साठवले पाहिजे. याचा अर्थ मी असं म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं उडून टाका आणि सेव्हिंग करू नका, बचत करू नका. पण आहे त्या गोष्टींचा आनंद तरी घ्या. आपल्याला क्रेडिटेडचा मेसेज आला तर किती आनंद होतो. महिना अखेरला जेव्हा मेसेज येतो पगाराचा, क्रेडिटेड, दिवसभर बघतो आपण 10 वेळा. याच्या इतकं सुख नाही दुसरं. पण डेबिटेडचा मेसेज आल्यावर अरे चा गेले होय, घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. कमवलेल्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वरती घेऊन जाण्याची सुविधा
नाही. देव इतका सुंदर वागलाय, ते तुमचं तुम्ही कमवा बिमवा काय करायचं आणि ते शेवटी सगळं इथंच ठेवून जायचं. घेऊनही काही यायचं नाही आणि घेऊनही काही जायचं नाही. याच्यापेक्षा सुट्टा सुट्टा हिशोब काय असू शकतो. किती सुंदर वागलाय देव. त्यानं कोणताही भेद आपल्यात ठेवलेला नाही आहे. राजाच्या पोटी जन्माला आलाय, येतानाच 2-4 सिंहासनं घेऊन येतोय का? असं नाही आहे. राजाच्या पोटी जर एखादा जन्माला आला तर तोही काही न घेता येतो, आणि कुणी मोठा विद्वान गेला तरी तो काही घेऊन जात नाही. सगळं इथे ठेवून जायचं आहे. आणि म्हणून आपण ज्या कमवलेल्या गोष्टी आहेत त्याचा किमान आपण उपभोग घेतला पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला मदतीसाठी आपल्या हातामध्ये ती दानत असली पाहिजे. कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावले पाहिजेत. कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावले पाहिजेत. आमचे पाय जर कुणाच्या मदतीसाठी धावणार नसतील, आमचे हात जर कुणाच्या मदतीसाठी सरसावणार नसतील, आमच्या डोळ्यात जर प्रेम नसेल, तर समजावं आता आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. माणसातलं माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे? जोपर्यंत आपण डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत समजावं आपण माणूस आहोत. ज्या दिवशी प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आपण आता माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि म्हणून यंत्र होऊ देऊ नका. यंत्रांवरती आपण अवलंबून राहतो, पण आपलंच यंत्र कधी होत चाललं आहे. अतिशय कृत्रिम वागतात लोक, कृत्रिमरित्या हसतात, कृत्रिमरित्या बोलतात. या कृत्रिमतेच्या पलीकडे जा. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं आहे. व्यक्त होण्याची कला भगवंतानं माणसाला दिली. कुणाच्या तरी सुखात सहभागी व्हा, कुणाच्या तरी दुःखात सहभागी व्हा, कुणाचं तरी दुःख कमी व्हावं याच्यासाठी पाठीवर थाप मारा, मी आहे सोबत म्हणून कुणाला तरी आधार द्या. हे जोपर्यंत आपल्यात आहे ना तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी हे संपेल त्या दिवशी समजायचं आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आणि म्हणून माणूस म्हणून आपल्या डोळ्यातलं प्रेम कायम राहील का? एक बेट होतं, त्या बेटावरती अनेक प्रकारच्या भावभावना राहत होत्या आणि ते बेट अचानक बुडायला लागलं. बुडायला लागल्यानंतर ज्या इतर भावना होत्या त्या सगळ्या भावनांनी आपली आपली नाव सजवली आणि त्या पुढच्या बेटावरती निघाल्या. प्रेम मात्र तिथेच बसून होतं, ते मात्र काही जायला तयार नाही. बाकीच्या भावना सांगत होत्या, बाबा चल आता हे बेट बुडणार आहे, आपल्याला निघावं लागेल पुढच्या बेटावरती. पण प्रेम मात्र तिथून जायला तयार नाही. त्याच वेळेला एक नाव भरधाव वेगानं आली. एका म्हाताऱ्यानं त्या प्रेमाला हात दिला, स्वतःच्या बोटेत घेतलं, नावेत घेतलं आणि भरधाव वेगानं इतर भावना पुढच्या बेटावर पोहोचायच्या आत तो म्हातारा त्या प्रेमाला घेऊन पुढच्या बेटावरती जाऊन स्थिरावला. तेव्हा त्या प्रेमानं विचारलं की बाबा तुम्ही कोण आहात आणि मला वाचवण्याचा हा अट्टहास का? खरं तर मला ते बेट सोडायचं नव्हतं, तुम्ही मला या बेटावर आणून इथे का थांबवलं आहे सगळ्याजण आधी यायच्या अगोदर? तेव्हा त्या माणसानं सांगितलं, बाबा रे मी काळ आहे, मी काळ आहे, मी कालही होतो, आजही आहे आणि मी उद्याही असणार आहे. इतर सगळ्या भावना पोहोचायच्या आत तुला इथं आणण्याचा उद्देश एवढाच आहे, जर तू असशील तर इतर भावनांना अर्थ आहे, जर तूच नसशील तर इतर कोणत्याही भावनेला अर्थ नाही आणि मग इतर कोणत्याही भावना इथं स्थिरावू शकत नाही. मला वाटतं ती प्रेम ही जी नित्तळ भावना आहे, काय मजा होती हो. पैसे प्रेम होतं लोकांच्या डोळ्यामध्ये. लोक एकमेकांकडे जायची, एकमेकांची विचारपूस करायची, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायची. आता हा ओलावा कुठे हरून गेला ना हेच कळत नाही आहे. कुणी कुणाकडे जायला वेळ नाही. आणि आपण जर आठवतंय का कुणाला किती दिवस झाले कुणाच्या घरी मुक्कामी जाऊन? ही जी वयस्कर मंडळी आहेत ना 15-15 दिवस सुट्टीत मामाच्या गावाला जात होती. मामाबरोबर पाभार धरायला जाणार, तिकडं कुठेतरी शेतात जाणार, मामाला सगळं काम करू लागणार, 15 दिवस 20 दिवस मामाकडं थांबणार, तिथंच विहिरीवर पोहायला शिकली. एकमेकाकडे जाणं येणं होतं. आता कुणालाही वेळ नाही आहे. चला मी समजू शकतो की आपण सगळेजण व्यस्त आहोत, आपल्याला वेळ नाही आणि इकडून तिकडून वेळ काढून आपण जर कुणाकडे मुक्कामी गेलोच त्याला तर वेळ आहे का आपला पाहुणचार करायला? तेही म्हणते कधी जाणार कुणाच ठाऊक. आता कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची. वडिलांची आत्या जर आमच्याकडे मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली तर सगळं घर तिला वाटे लावायला एसटीला जायचं. आत्या एसटीत बसली आणि तिनं नुसता येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, प्रेत जळत असतं आणि लोक मोबाईलमध्ये खेळत असतात, कधी उरकतोय कुणाच ठाऊक. भावना कुठे हरवून गेल्या हे कळलं नाही. मला वाटतं जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंत आपण माणसं आहोत. आणि प्रेम असलं का मग मदतीसाठी हात सरसावतात, पाय धावतात,
कुणासाठी तरी आपण व्याकुळ होतो, कुणाचं तरी दुःख बघून करमत नाही, कुणाचा तरी आनंद बघून आमच्याही मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात. मला वाटतं हे माणूसपण आहे. आणि माणसाची दुसरी कोणतीही व्याख्या आपण करू शकत नाही. 2 पाय 2 हात 2 डोळे हे तर कॉमन आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत प्रेम तोपर्यंत आपण माणूस आहोत. मी असं नेहमी म्हणतो की आपल्या हातामध्ये थोडी तरी देण्याची दानत असली पाहिजे. आमच्याकडे एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण कुणाला कधीच मदत करणार नाही. गावात काहीतरी काम होतं, पोरं वर्गणी गोळा करत होती आणि हे कधीच कुणालाच वर्गणी बिरगणी असलं कधी कुणाला मदत केली नाही. पण पोरांना वाटलं दारात बसलं जाता जाता हटकावं. पोरं म्हणली, काका ते अमुक काम सुरू केलं आहे, जरा वर्गणी देता का? हे म्हणते, वर्गणी तुम्हाला? मी माझ्या पोराची फी लवकर शाळेत वेळेवर भरत नाही, आजारी कुणी पडलं तर घाई लवकर दवाखान्यात नेत नाही, आणि तुम्हाला फुकट वर्गणी? चला मला निघा इथून. पोरं हसली, म्हणली आम्हाला माहीत होतं देत नाही. पोरं निघाली पुढं. आणि काय वाटलं ह्या माणसाला कुणास ठाऊक, त्यानं हाक मारली, म्हणलं ए इकडे रे पोरांनो. म्हणजे काय झालं? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर मी 500 रुपये तुम्हाला वर्गणी देईल. पोरं म्हणली विचारा, जमलं तर जमलं. पोरांना विचारलं, माझे 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांपैकी 1 डोळा खोटा आहे आणि 1 डोळा खरा आहे. खोटा डोळा जो आहे तो अमेरिकेवरून लाखो रुपये खर्च करून बसून आणला आहे. आत्तापर्यंत कुणालाही खोटा कोणता खरा कोणता ओळखता आलेलं नाही आहे. माझा कोणता डोळा खोटा हे पहिल्या प्रयत्नात जर सांगितलं तर 500 रुपये. पहिल्या प्रयत्नात का म्हटलं मी माहीत? 2च आहे. दुसऱ्यांदा म्हणतं हे नाहीतर हे. त्याने सांगितलं पहिल्या प्रयत्नात सांगता आलं पाहिजे. एक पोरगं पुढं आलं, म्हणला काका मी सांगतो की त्यात काय अवघड आहे? म्हणले सांग. आणि डावा डोळा खोटा आहे की म्हणला तुमचा. ह्याला आश्चर्य वाटलं. याला वाटलं लाखो रुपये वायाला गेले. आत्तापर्यंत कुणालाही ओळखता आलं नाही, ह्या पोरानं पहिल्या झटक्यात ओळखलं डावा डोळा खोटा आहे. त्याने विचारलं, बाळा तू ओळखलं कसं डावा डोळा खोटा आहे? तो म्हणला सोपं आहे. म्हणला काका मला तुमच्या डाव्या डोळ्यात थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्या वागण्यावरून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक आहे म्हणून. या पातळीवरती येऊ नये. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणसं आहोत. आणि म्हणून ते जपता येईल का, त्याचा आनंद घेता येईल का? काय जगली हो माणसं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामध्ये कमालीचं दुःख, कमालीच्या यातना, पण दुःखाचा साधा उश्वाससुद्धा ज्ञानोबा टाकत नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी ज्या समाजानं अवहेलना केली, ज्या समाजानं दुःख दिलं, त्या समाजाविषयी कुठेतरी द्वेष कुठे नाही. आणि मागाईची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले, जो जेवांशील तो तेला हो प्राणी जात. काय जगण्यातली समृद्धता आहे. कुठेही संताप व्यक्त करत नाहीत, कुठेही दुःख व्यक्त करत नाही. ज्या समाजानं मला हे सगळं दुःख दिलं त्या समाजाचं वाटोळं होऊ दे, अमुक होऊ दे, असा किंचितसाही भाव ज्ञानोबांच्या मनामध्ये नाही. उलट ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर पहिलं मागणं ज्ञानोबांनी, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो, पहिलं मागणं खल दुर्जनांसाठी मागितलं. आणि तेही असं नाही म्हटले जे खल आहेत ते मरो. तिकडं तर भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगून टाकलं, जे वाईट आहेत ना संहार कर त्यांचा. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे आणि धर्माच्या विजयासाठी अधर्माचा संहार तुला करावा लागेल. उचल शस्त्र. अर्जुन तर शस्त्र उचलायला पण तयार नव्हता. शस्त्र उचलायला तयार नसणाऱ्या अर्जुनाच्या हातामध्ये सामर्थ्य जर कोणी निर्माण केलं असेल तर ते भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलं. आणि त्याला पुष्टी काय दिली? बाकीचं काही बघू नको, दुर्जनांचा संहार करणं हाच धर्म आहे. आणि इकडं त्याच भगवद्गीतेवरती टीका करणारे ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानोबा, ते मात्र असं म्हणू शकले असते, जे खल आहेत ते मरो. पण जे खल आहेत ते मरो नव्हे, जे खळांची व्यंकटी सांडो. किती गोड शब्द वापरलेत. सांडो, किती हळवार शब्द वापरले. आणि पुढे काय म्हटलंय? तया सत्कर्मी रती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप छोटा असेल तर वाढो म्हणतात, रोप नसल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबा असंही म्हणू शकले असते, तया सत्कर्मी रती रुजो. पण ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे. मैत्रजीवांचे शब्द शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानोबांनी वापरला आहे. आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला लागलो. ज्ञानोबा शेकडो वर्षांपूर्वी म्हटले, मैत्रजीवांचे. समाजामध्ये जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत, ही ज्ञानोबांची अपेक्षा आहे. सज्जनाची व्याख्या करताना ज्ञानोबांनी काय सांगितलं? सज्जन कसे आहेत? चंद्र मे जे आलांछन मार्तंड जे तापहीन. चंद्राला तरी डाग आहे, ते चंद्रासारखे शीतल आहेत, पण त्यांना चंद्रासारखा डाग नाही.
मार्तंड जे तापहीन, मार्तंडासारखे ते तेजस्वी आहेत पण त्यांचा समाजाला ताप नाही. तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे ते समाजाभिमुख असलं पाहिजे. तुमच्या मनगटात जी रग आहे ती समाजाच्या हिताची असली पाहिजे. तुम्ही मार्तंडासारखे तेजस्वी आहात पण तुमचा समाजाला ताप आहे, तो तेजस्वीपणा काय उपयोगाचा, काय हिताचा? तुम्ही चंद्रासारखे शीतल आहात पण तुमच्या चारित्र्यावरती डाग आहेत, ते काय उपयोगाचे? आणि म्हणून सज्जनाची व्याख्या करताना सुद्धा ज्ञानोबांनी सांगितलं, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. आणि अशा लोकांची, सज्जनांची मांदियाळी तयार व्हावी आणि मग त्यातून जगणं सुंदर व्हावं. काय अफाट संकल्पना आहे हो. मला हेवा वाटतो ज्ञानेश्वर महाराजांचा, मला हेवा वाटतो तुकाराम महाराजांचा, मला हेवा वाटतो ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत जे जे संत विविध जाती धर्मात जन्माला आले. काय भावना व्यक्त केल्या या लोकांनी. कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी. कर्माचा सिद्धांत सांगणारे आणि कर्माचा सिद्धांत जगणारे हे साधू संत आहेत. म्हणजे आम्ही नुसतं सांगायला जन्माला आलेलो नाही आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही. साधू संतांनी, ऋषीमुनींनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात वागण्यात असू शकतं हे दाखवण्यासाठी आमचा जन्म आहे, हे तुकोबारायांनी सांगितलं. बरं, दुःख व्यक्त करताना काय, त्या दुःख व्यक्त करतानाची सुद्धा भाषा काय? उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन. तुकोबारायांनी आपली भावना व्यक्त केली की आम्ही तुझ्या उंबरठ्यापाशी भगवंता येऊ कसे, आणि उंबरठ्याची कैसे येशू आम्ही जातीहीन असं म्हणणाऱ्या चोखोबरायांची पत्नी म्हणते, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. काय काय भावना व्यक्त केल्या या लोकांनी. आणि म्हणून आपण संत साहित्याकडे बघितलं पाहिजे, संतांच्या जगण्याकडे बघितलं पाहिजे. मला वाटतं यांना जगण्यातलं सौंदर्य सापडलं होतं, यांना जगण्यातली समृद्धता कळली होती. भौतिक गोष्टी गरजेच्या आहेत नाही असं नाही, पण त्या भौतिकतेतून आपण शाश्वत सुखापर्यंत जाऊ शकत नाही याची कल्पना केवळ आणि केवळ संतांना होती. आत्ताच्या जमान्यात जर मी म्हटलं भौतिक साधनांची निर्मिती करू नका, भौतिक चीज वस्तूंची निर्मिती करू नका, हे तुमच्या माझ्या हिताचं राहणार नाही याची मला जाणीव आहे. पण भौतिक गोष्टींची निर्मिती करत असताना आपण मनाच्या प्रक्रियेकडे, मानसिक आरोग्याकडे, मनाच्या आनंदाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. एकीकडे तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत पण तुमचं मन स्थिर नाही. तुमच्या समोर पाची पक्वान वाढलेलं आहे पण तुम्ही मनानं अस्वस्थ आहात. तुम्ही त्या पाची पक्वानाचा सुद्धा आनंद घेऊ शकणार नाही. एखादी गोष्ट मनाला सकाळी सकाळी खटकून जाते, दिवसभर अनेक गोष्टी समोर येतात पण तुमचं मन थाऱ्यावर नसतं, तुम्ही तिथे नाही रमत. मन खूप नाजूक आहे, छोट्याशा गोष्टीने इजा पोहोचते आणि मग कोणतीही भौतिक गोष्ट तुम्हाला मला आनंद देऊ शकत नाही. केवळ पैशांच्या आणि साधनांच्या जोरावरती जर समृद्धता निर्माण होत असती, जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र सुखी आणि समृद्ध असती. आपल्या शेजारी भूतानसारखा देश आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. आणि भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. आणि मग आम्हाला आमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती जर मोजायची असेल तर आमच्या समाधानाच्या जागा नेमक्या कोणत्या आहेत हे तर ठरवून घ्यायला नको. कुणीतरी आपलं कौतुक करतं, आपल्याला छान वाटतं की नाही. कुणाच्या तरी मदतीसाठी आपण धावून जातो आणि कुणीतरी आपल्याला थँक्यू म्हणतं, तो आनंद दिवसभर मनात रेंगाळत राहतो की नाही. मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आम्हाला उपभोगता आला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींमधली गंमत आम्हाला शोषून घेता आली पाहिजे, तर जगणं समृद्ध होऊन जाईल. आणि निवळ साधनांमध्ये जर समृद्धता असती तर मग तर काय विचारू नका. आमच्याकडे एक जण आहे साहेब, इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण अजिबात आनंदी नाही. त्याच्याकडं कामाला येणारा आनंदी आहे पण हे मालक असून कायम दुःखी आहे. आणि हे विचार करायचा, माझ्या वाट्याला आनंद नाही, हे कामाला येतं, ह्याला 5-10 हजार रुपये पगार आणि हे कायम खुश असते. माझ्याकडं ढिगानं पैसे आहेत, 7 पिढ्या बसून ठेवलं तरीसुद्धा हे संपायचे नाहीत. याला हाय इनमिन 5-10 हजार रुपये पगार, ही शिट्टी वाजवत येत आहे, दिवसभर काम करत आहे, जातानाही आनंदात जात आहे. कधी एखादा शर्ट नवीन घेतला तर 10 वेळा शर्टकडे बघतं आहे, स्वतःच्या धुंदीत राहत आहे. माझ्याकडं ढिगानं पडलेत, एकाचा नंबर परत वर्षानं येईल तरी मी आनंदी नाही. त्याला हेवा वाटायचा त्या घरातल्या काम करणाऱ्या माणसाचा. आणि एक दिवशी त्यानं त्याच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याला सांगितलं, म्हटलं ते मला त्याचा हेवा वाटतो रे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत पण ते माझ्यापेक्षा आनंदी आहे. त्या अधिकारी म्हटलं, नेमकं काय करायचं आहे मला सांगा, तुम्हाला आनंदी राहायचं आहे का त्याला दुःखी करायचं आहे, काही कर पण कर म्हणला. ते म्हणला तुम्हाला आनंदी नंतर करतो, आधी त्याला दुःखी करतो. म्हटलं हे कसं? म्हटलं बघा तर गंमत. दुसऱ्या दिवशी ह्यानं काय केलं माहिती आहे, हे जे रोज कामाला यायचं ना त्याच्या दारामध्ये 99 सोन्याच्या मोहरा नेऊन ठेवल्या.
99 सोन्याच्या मोहरा दारात बघितल्यावर किती आनंदी व्हायला पाहिजे. ह्यानं 10 वेळा मोजल्या 99च भरायच्या. हे म्हणायचं 100 का नाही. हे दिवसभर टेन्शन. एरवी गाणं बिणं म्हणत यायचं छान अप टू डेट. ह्याच्या डोक्यात आज दिवसभर विचार 99 कुणी ठेवले असतील. बरं 100 ठेवले असतील, एक कुणी नेली असेल का. त्याला 99 मोहरा मिळाल्या याचा आनंद नाही, पण एक कुठे गेली याचं मात्र दुःख आहे. आपली ही गडबड तशीच झाली. आपल्याकडं काय आहे याच्याकडं आपलं लक्ष नाही. लग्नाला जर कोणी सगळं गाव येतंय लग्नाला, आपल्याकडं कोण आलं याची यादी नसते. कोण आलं नाही याच्याकडे आपलं लक्ष असते. माणूस अभावामध्ये अडकून जातो, पण भगवंतानं जे दिलंय त्याच्याकडे मात्र आमचं लक्ष नाही. पहिला उपकार काय माहिती आहे देवाचा आपल्यावर. पहिला उपकार जर काय असेल तर त्यानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. इथंच फत्ते झाली आहे, इथंच आपण जिंकलोय. आपल्याला बोलता येतं, आपल्याला इतरांच्या सुखदुःखात सहभागी होता येतं, आपल्याला रडता येतं, आपल्याला हसता येतं, आपल्याला आपल्या न्याय हक्कांसाठी लढता येतं. बरं आत्ताची पिढी तर आपण नशिबवान आहोत. आपल्या कित्येक पिढ्या पारतंत्र्यात जगल्या, त्यांना स्वातंत्र्य काय हे माहीत नव्हतं. आत्ता तुम्ही मी तर किती नशिबवान आहोत की आपण स्वातंत्र्यात आहोत. रस्त्यावरती हायवेवरती रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन. आमच्या नातेवाईकाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची FIR घ्या. त्यांना नाही व्यक्त होत आहेत. रस्त्यावरती बघा मी गाड्या बघतो, 2 व्हीलर आडवी काठी बांधलेली असते आणि तिला कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात आणि धाब्यापर्यंत त्या उलट्या कोंबड्या बांधून नेल्या जातात. त्या कोंबड्यांना तक्रार करता येते का. माहीत आहे आम्हाला शेवटचा प्रवास आहे, जरा नीट ने. आमचे पंख फडफडत आहेत, आमच्या चोचीतनं फेस बाहेर पडतोय, शेवटचा प्रवास तरी आमचा नीट होऊ दे. नाही त्यांना व्यक्त होता येत. आपण माणसं आहोत, किमान आपल्याला व्यक्त होता येतं. आपल्याला चांगलं वाईट कळलं पाहिजे. आणि माणूस म्हणून आपल्याला किमान छोट्या छोट्या जे भगवंतानं आयुष्य दिलं आहे त्याचा आनंद तर घेता आला पाहिजे. श्वास थांबला का सगळं संपून जातं, काही उरत नाही. म्हणून श्वास संपायच्या आत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ. भगवंतानं आम्हाला नेमकं वेगळेपण काय दिलेलं आहे ते शोधू. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे. प्रत्येकाला एक कॅरेक्टर मिळालेलं आहे. ते कॅरेक्टर ताकदीनं वाटवायचं. आपल्याला काय वेगळं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का. ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का. लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का. तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी किती वेळ बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटले एवढ्या लांबून आला आहे, जाता जाता सांगलीत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. कोणाला छान गाणं म्हणता येतं, कोणाला चांगलं नाचता येतं, प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. देवानं प्रत्येकाला काहीतरी विशेष गोष्ट दिलेली आहे. आपल्याला नेमकं विशेष काय दिलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, तर जगणं सुंदर होऊन जातं. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला पुण्यात गेलो, आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं. मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं. तो म्हटला सर मला मार्केटिंगमध्ये MBA घालायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार. तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला असल कळणार तर मार्केटिंगमध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं ते कर. आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. मग त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. म्हटलं ठीक आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं. आमची परीक्षा घ्यायची ठरवली. सांगितलं 100 रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. मला वाटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला काय लागतं आहे, अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही गेलो, बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती विकल्या गेल्या. म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे. म्हणला असल 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. म्हटलं सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोकं बाहेर यायची, लोकं बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचो हे रामायण,
विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेत. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून